तर बघा बोला नको आपसात 69 पर्यंत झाले होते आपले. 70 वाला थोडासा काहीतरी गडबड वाटला होता है ना. तर बघा 70 पासून समोर या पार्टमध्ये कव्हर करून घेऊ आपण. ठीक आहे. तर 70 वाला काय म्हणते, 70 वाला प्रश्न. बाकी तुम्ही ट्राय करता की नाही करा घरी, झाले असतील काही याच्यातले. एक द्विअंकीय संख्या के दोनों अंकों का स्थान परस्पर बदलने पर प्राप्त संख्या मूल संख्या से 27 से कम आहे म्हणते. म्हणजे जे नवीन संख्या भेटेल ते लहान राहील मेन संख्यापेक्षा. मेन संख्या मोठी असेल है ना. तर ते मूळ संख्या सपोज आपण काय पकडला, मूळ संख्या पकडला 10x प्लस वाय. तर जे चेंजवाली नंबर राहील नवीनवाली ती काय राहील 10y प्लस एक्स. आता तुम्ही याच्यामध्ये थोडासा नोटीस कराल, सपोज मी काय पकडलं एक 53 एक नंबर पकडला मोठा आहे, चेंज केल्यावर काय झाला हा 35. तर याच्या जर मी एक्सप्लेनेशन लिहीन तर हा काय झाला असता 10 × 5 प्लस 3 आणि हा काय झाला असता 10 × 3 प्लस. म्हणजे हा जो नंबर आहे हा मोठावाला दिसत आहे, मोठाच आहे. सपोज यांचा रेशो घेतलो असतो तर मोठ्यावाल्याचा रेशो मोठाच राहिला असता आणि छोट्यावाल्याचा रेशो. तर इथं बघा, इथं थोडासा संख्या के अंक का अनुपात काय आहे 1:2. 1:2 जो दिलेला आहे आता हा तुम्हाला 1/2. तर हा काय दिलेला आहे, हा x/y आहे की y/x आहे, y/x. कारण मोठा नंबर कोणता होता आपल्याजवळ x. गोष्ट पकडून समजून झाली का तुम्ही. हां तर इथं आला असता तुमचा y आणि इथं आला असता x. मग काय म्हणते अजून काय आहे, हां मूल संख्या से कितने से कम आहे म्हणते. म्हणजे पहिलीवाली जे मूळ संख्या असेल ते 27 न जास्त असेल किंवा दोघांचा डिफरन्स या मोठ्यामधून छोट्याच्या डिफरन्स काय असेल 27 असेल. बरोबर. तर मांडणी करा 10x प्लस वाय मायनस 10y प्लस एक्स इज इक्वल टू काय झाला असता मग 10x प्लस वाय मायनस 10y मायनस 10x मधून x गेला आणि प्लस मायनस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या इकडे काय राहिला. बरोबर. 9 कॉमन काढा 27/9 होऊन जाईल. हां तर हा नाही हा कॅन्सल आहे. तर आता हा ऑलरेडी XY इथं वापरलेला आपण, तर त्यांना ॲक्च्युअल नंबरमध्ये जर रूपांतर करायचं असतं तर कशाचा तरी मल्टिप्लाय असता. अरे जसं आपण एक्सचा मल्टिप्लाय घेतो ना, तर आता एक्स इथं वापरला आपण तर दुसरा काहीतरी घेऊ शकतो. तर ॲक्च्युअल नंबर काय झाला असता, सपोज हा 1m आणि हा काय झाला असता 2m. तर बघा 2m मायनस 1m काय झाला असता m आला असता. तर m ची व्हॅल्यू किती आली 9 त्रिक 3 आली m ची व्हॅल्यू. तर दोन्ही नंबर तुम्ही काढू शकता. बरोबर. y वाला नंबर तुम्ही काढला असता तो काय आला असता 3 आणि x वाला नंबर काय आला असता 2m म्हणत आहे म्हणजे 3 दुने. तर ओरिजिनल नंबर काय राहिला असता आपला मूळ नंबर 60 आणि चेंजवाला काय झाला असता. दोघांचा डिफरन्स जर चेक केले तुम्ही तर कितीच्या येते 27चा डिफरन्स येते की नाही. म्हणजे हा काय आपल्याला काय काढला म्हटलं आहे म्हणून तो मूल संख्या क्या आहे तर क्या आहे हां देन काय आहे 71. काय म्हणते 71. एक द्विअंकीय धनात्मक संख्या में इकाई का अंक दहाई अंक के वर्ग के बराबर है. इकाई अंक का अंक म्हणजे जो इकाई म्हणजे काय होते युनिट प्लेस है ना. म्हणजे जसा एक नंबर असेल असा हा 2 डिजिट नंबर आहे द्विअंकीय धनात्मक संख्या म्हणते ना. तर त्याच्या इकाई अंक म्हणजे काय होईल युनिट प्लेस. हा जो आहे म्हणते तो 10 अंक के बराबर है. म्हणजे सपोज याला काय पकडला आपण याला पकडला x तर हा काय होऊन जाईल x². हा काय होऊन जाईल त्याचे एक्सप्लेनेशन काय झालं असता मूळ नंबर याला 10चा मल्टिप्लाय म्हणजे 10x आणि याला 1चा मल्टिप्लाय म्हणजे x². बरोबर. मूळ नंबर झाला
मूल संख्या तथा इसके अंकों को परस्पर बदलने पर प्राप्त का अंतर कितने का आहे म्हणते. आता हा समोर आला असता चेंज वाला, हा झाला असता 10x², चेंज कशामध्ये झाला x² आणि x प्लस काय झाला असता x असंच झाला असता. हां मग पर प्राप्त का अंतर कितना आहे म्हणते, दोघांचा डिफरन्स किती आहे, तो मूल संख्ये का 40% कितना है. तर किती आला असता बघा, डिफरन्स 10x प्लस x² मायनस 10x² प्लस इज इक्वल टू, तर डिफरन्स काढून घ्या 10x प्लस x² मायनस 10x² मायनस इज इक्वल टू ओके. तर 10x मधून x गेला आणि प्लस मायनस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या इज इक्वल टू कॉमन काढा, x मायनस x² इज इक्वल टू, हो ना. याच्यातून x जर मी कॉमन काढला तर काय वाचला 1 मायनस x आणि इकडे किती आला 6. अजून काही दिलेलं आहे का बघा. नाही 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 आपला नंबर नाही निघाला ना अजूनपर्यंत. हां आपण एक काम करू, याला क्वाड्रॅटिक इक्वेशन टाईपचा बनवून घेऊ. इकडे काय आला असता 6 आला असता, हा x² त्या बाजूला गेला असता तर प्लस x², हा त्या बाजूला गेला असता तर, आणि इकडे काय झाला असता, म्हणजेच एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झाला. काय झाला असता x² मायनस x प्लस 6 इज इक्वल टू, आता 6चे फॅक्टर पाडा, 3 दुने, आता त्यांचा डिफरन्स किती आला, हा मोठ्याच्या बघा याचा सिम्बॉल मोठ्याला देऊन द्या आणि याच्या प्लस आल्या पाहिजे तर मायनस ठेवा लागेल, पण नाही येत ना मग तसा. कुठं काही केलं का गडबड आपण, होऊ शकते चेंजवाला नंबर मोठा असेल. हां मूळ नंबर काय आला होता, हां हा त्या बाजूला गेला प्लस झाला, हा त्या बाजूला गेला मायनस झाला, बरोबर काय. फॅक्टर कसे पडतील तरी याचे नाही पडतात ना. एक द्विअंकीय धनात्मक संख्या में इकाई का अंक 10 अंक के वर्ग के बराबर है. इकाई अंक 10 अंक के बराबर है. प्राप्त संख्या का अंतर म्हणजे आपण एक काम करू, चेंज नंबर मधून हा जो चेंज नंबर आहे याच्यातून आपण तो वाला मायनस करू. इज इक्वल टू किती 54. तर बघा काय येत आहे 10x² x मायनस 10x मायनस x². तर आता 9x² मायनस इज इक्वल टू, तर x² मायनस x इज इक्वल टू 54/9. 54/9 म्हणजेच किती आला असता x² मायनस x इज इक्वल टू 6 आला असता, आणि या साईडला आला तर x² मायनस इज इक्वल टू, तर 6चे फॅक्टर पाडा आता, 3 दुने, याचा सिम्बॉल याला, याचा सिम्बॉल याला, तर एक झाला असता 3 आणि दुसरा x झाला असता मायनस
2. हा डायरेक्ट कसा काढतो तो समजला ना. हां, तर आपल्याला पॉझिटिव्ह नंबर पाहिजे म्हणजे कोण असेल 3. तर इथं आला असता मूळ नंबर, पहिला युनिट डिजिट 3 घेतला, अरे मूळ नंबर, आणि त्याच्या स्क्वेअर कुठं, हा आला असता मूळ नंबर आपला आला असता. मग काय म्हणते, मूल संख्या का 40% कितना है, तो इसका 40% निकाल लो. 9 चौ हातचे आले 3, 4 तिक 12 आणि 3 15/10 म्हणजेच 15.6 आहे का. ओके, देन ठीक आहे, हा कळला. हां, समोर बघा 72 काय म्हणते, 2 अंकों की एक संख्या अपने अंकों के योग से तिगुनी है. 2 अंकी एक संख्या आहे म्हणते. आता 2 अंकी संख्या जेव्हा आपण म्हटलं तेव्हा आपण काय करतो, संख्या काय असेल आपली 2 अंकी म्हटला तर 10x प्लस, हे 2 अंकी संख्या पकडतो की नाही. हां, ही संख्या अपने अंकों के योग से तिगुनी है. तर याची जे व्हॅल्यू आहे हे x प्लस y, हे बघा हे संख्येची व्हॅल्यू झाली आणि त्यांच्या अंकांची बेरीज. संख्येची व्हॅल्यू हा 10 कुठून आला, कारण 10th प्लेस है ना. हां, याच्या तिगुनी आहे म्हणते, मांडला आपण. मग काय म्हणते, इस संख्या में 45 जोड़ने पर इसके अंक पलट हो जाते हैं, ये संख्या क्या है. तर या संख्येमध्ये ओरिजिनल संख्यामध्ये किती जोडला म्हणते आपण 45, तर इसके अंक बदल हो जाते हैं म्हणते, म्हणजे 10y प्लस या प्रकारे आली असती. अरे आली असती. हां, तर आता याच्यावरून तुम्हाला सोडवायचे आहे. काय करू शकता, 2 इक्वेशन बनवू शकतात तुमच्या इथं बघा. अरे बनवू शकतात. याला त्या बाजूला घेऊन जाल तर मायनसमध्ये जाईल, अरे जाईल, किंवा त्याला इकडे आणा, काही फरक पडत नाही, त्या बाजूलाच घेऊन जातं. इकडे काय झाला 45 10y प्लस x मायनस 10x मायनस y बरोबर. तर इथं किती झाला 9y आणि मायनस 9x आणि हा 45, तर y मायनस x किती झाला असता 9 हा एक आला आपल्याजवळ. हां, याला थोडासा सॉल्व करून इकडे 10x प्लस y इज इक्वल टू 3x प्लस बरोबर y एका बाजूला xx, तर 10x मायनस 3x 3y मायनस, हा समजला. ओके, तर काय येईल 7x इज इक्वल टू 2y. तर x बाय वायचा रेशो मी काढू शकतो बघा, किती आला असता, हा y इकडे 2/7 आला असता, हा रेशो झाला, तर व्हॅल्यू 2m आणि इकडे काय झाली असती, तर 7m मधून 2m गेले, किती राहिले 5m ची व्हॅल्यू किती आली 5, म्हणजेच m ची व्हॅल्यू किती झाली 1. m ची व्हॅल्यू 1 झाली, तर 2m म्हणजे x किती असेल 2 आणि y किती असेल, तर ओरिजिनल नंबर मूळ संख्या म्हटलं ना, तर काय आली असती मूळ संख्या, x मोठा घेतला आपण, तर काय आली असती 27 आहे का. मागे एक वेळा चेक करून घ्याल. आहे 27, समजला का. का केलं तर मेन जे संख्या आहे म्हणते ते कोणाच्या बरोबर आहे, त्याच्या अंकांच्या बेरजेच्या तिप्पट, अंकांच्या बेरजेच्या. तर याच्यावरून आपण सोडवून नेला तर एक रेशो भेटला आपल्याला, भेटला. पण हा रेशो आहे, काहीतरी व्हॅल्यू कटून आलेली बरोबर आहे. आपल्याला माहित आहे का किती व्हॅल्यू कटली म्हणून, नाही. तर त्यासाठी मग आपण याला पण सोडवलो. याचा एक इक्वेशन भेटला की y मायनस एक्स किती आली पाहिजे 5. रेशोला ॲक्च्युअलमध्ये कन्वर्ट केलं तर 2m आणि 7m, 7m मायनस 2m 5m, 5m ची व्हॅल्यू 5, म्हणजेच m ची व्हॅल्यू किती भेटली 2 बी भेटू शकते 3 बी भेटू शकते जसा राहिला. तर m ने याला मल्टिप्लाय केला तो ओरिजिनल नंबर आपण काढू. बघा रेशोवरून ॲक्च्युअल काढायचा आहे तर फक्त एखाद्या मल्टिप्लायर लागते त्याला, तो x घेऊ शकता. पण आता x ऑलरेडी आपण क्वेश्चनमध्ये वापरला बरोबर, म्हणून m घेतला, काही प्रॉब्लेम. देन
73 सॉल्व केल्या होत्या. 73 करून पाहिल्या घरी. दो भिन्नों का हर क्रमश 5 तथा 7 है. दोन भिन्न आहेत, दोन फ्रॅक्शन आहेत, त्यांचा हर म्हणजे डिनॉमिनेटर किती आहे, एकाचा 5 एकाचा. इन दोनों भिन्नों का योग 41/35 है तथा इन भिन्नों का अंश परस्पर पलट देने से दोनों भिन्नों का योग कितना हो जाता है. तो यह भिन्न क्या है. ओके, दोन फ्रॅक्शन आहेत. आता आपल्याला दिलेला आहे, एक दिलेला आहे 5 आणि एक दिलेला आहे काय 7 बरोबर. आता समोर अंश आपल्याला दिलेला आहे का, तर एकाले पकडतो. मग काय दिलेला आहे, दोनों भिन्नों का योग, त्यांची बेरीज दिलेली आहे. किती दिलेली आहे, 41 अपॉन, हा एक इक्वेशन बनला. त्यानंतर इन भिन्नों के अंश परस्पर पलट देने से भिन्नों का योग कितना हो जाता है म्हणते. अंश अगर पलटवला तर काही फरक ते नाही पडायला पाहिजे. इन भिन्नों के अंश को परस्पर पलट देने से हाँ हो तो बनेल ना, क्रॉस मल्टिप्लाय करून तर बनेल. हां मल्टिप्लायर चेंज होईल. ओके बघा आता काय केला, y/5 आणि इकडे काय होईल x/7. तर किती येते म्हणते 43/35. तर याच्यावरून काय बनवू शकता तुम्ही, दोन इक्वेशन बनवू शकता. क्रॉस मल्टिप्लाय करा. 7x + 5y आणि भागीला काय झाला असता = 41/35. तर एक इक्वेशन तुम्हाला भेटला असता 7x + 5y = 40. इकडे 7y + 5x अपॉन आणि इकडे 35. तर नवीन इक्वेशन काय भेटला तुम्हाला 5x + 7y = 40 भेटले दोन इक्वेशन. आता हे दोन इक्वेशन सॉल्व करणं शिकल्या नाही का, कसं, एक वेळा ॲडिंग एक वेळा जर. तेच तुमचे काय असतील कोएफिशियंट असतील इथं आणि इथं. तर मल्टिप्लाय करण्यापेक्षा तुम्ही एक वेळा काय करू शकता, ॲडिंग एक वेळा. तर अजून पुन्हा दोन इक्वेशन भेटले असते, एक x + y आणि एक x - अशा टाईपच्या. ठीक आहे, त्यांना सॉल्व कराल तर येऊन जाईल. किंवा डायरेक्ट तुम्ही एक पद काय करू शकता, सारखा करू, त्यानं पण सॉल्व होईल, काही फरक पडत. जमते की सांगा लागेल इक्वेशन सॉल्व करणं, सांगा लागेल. जमेल इक्वेशन सॉल्व करणं. कोणाला प्रॉब्लेम आहे, इक्वेशन सॉल्व करता येते. हे क्लास झाल्यावर मी सोडवून मागणार आहो हवाला इथंच, हे जागा सोडणार आहो इथं. म्हणून आताचे सांगून द्या लवकर. कोणाकोणाला प्रॉब्लेम आहे बेटा, बाहेर तू कुणी जा लवकर, जा मागून जा. हां बोला. सॉल्व करता येतील इक्वेशन पक्का. मी इथं सॉल्व करावले बोलवणार आहो, म्हणून सांगून द्या आताचे. येते ना सगळ्याला, ठीक आहे बेटा. देन तर हा समोर तुम्हाला सॉल्व करायचा आहे, तुम्हाला मिळून जाईल x+ म्हणजे x आणि y जे बी आहे. देन कोणता नंबरचा झाला आपला 73 झाला. 74 बघा. एक भिन्न में अंश का दुगना हर, एक भिन्न में अंश जो है अंश का दुगना हर से 2 अधिक है. एक पकडला x आणि एक पकडला सपोज y. हा आपण 74. ठीक आहे, हा झाला तुमचा अंश आणि हा झाला तुमचा हर. तर काय म्हणते अंश म्हणजे कोण,
एक्स, अंश का दुगना म्हणजे 2x, हर से 2 अधिक है, हर से 2 अधिक है मतलब y प्लस 2, म्हणजे जेव्हा अंशच्या न्यूमरेटरच्या डबल करून तर तो डिनॉमिनेटरपेक्षा 2 काय येते जास्त येते. ओके. अंश तथा हर प्रत्येक में 3 जोड़ने पर परिणामी भिन्न, म्हणजे हा जो आपला ओरिजिनल फ्रॅक्शन होता याच्यामध्ये 3 जोडला आणि याच्यात बी किती जोडला, तर नवीन फ्रॅक्शन किती येते 2/3. तो मूल भिन्न क्या है. तर बघा पुन्हा 2 इक्वेशन बनतील तुमचे. अरे 2 इक्वेशन बनत आहेत. हां, इकडे काय बनला असता 2x मायनस वाय इज इक्वल टू बनला असता. हां, इकडे 3x प्लस 9 2y प्लस 6 3x मायनस 2y काय म्हणलास ऋतिक. हा 6 मायनस 9 होऊन जाईल. अरे होईल का. हां, तर 3x मायनस 2y इज इक्वल टू काय येईल -3. हा दुसरा इक्वेशन आणि हा काय प्रॉब्लेम सॉल्व करू शकता की सांगायचं आहे. सांगू अजून कोणाला प्रॉब्लेम आहे. मग अशी 3-4 वेळा बोंबललो डुकरा. येते सॉल्व करता. हे दोन्ही इक्वेशनची व्हॅल्यू काढता येते. बोंद्रे चांगलेले प्रॉब्लेम आहे. थोडासा नाही सोडून पोहावं लागते डुकरा. लक्ष द्या बे. लास्ट टाइम सांगा हो, याच्यानंतर नाही सांगेन. हे 10व्या वर्गाचं काम आहे बे. 10वी कसे कसे पास झाले बे तुम्ही. चिटिंग ना. आताच आवाज आला मला कोणाच्या तरी. अबे पा आपल्याजवळ हे लक्ष द्या रे. याला म्हणतात टर्म. हे काय आहे सपोज टर्म. एक पद आहे. काय आहे एक टर्म ज्याला म्हणू. याला म्हणतात काय व्हेरिएबल. काय म्हणतात आणि याला म्हणतात कोइफिशियंट. याला काय म्हणतात कोइफिशियंट. ठीक आहे. तर एकतरी पद आपला जर सारखा असेल तर त्याला आपण कॅन्सल करू शकतो ना, दुसऱ्याची व्हॅल्यू काढू शकतो एक्सची किंवा वायची. बरोबर. पण आहे का याच्यात नाही याच्यात सारखा नाही. तर कोणाला तरी सारखा करायचा आहे तर आपण एखाद्या संख्येने मल्टिप्लाय करू शकतो त्याला, है ना. तर हा 2y दिसत आहे, इथं y दिसत आहे. याला जर मी 2च्या मल्टिप्लाय केलो तर हा पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागते, म्हणजे इज इक्वल टूच्या त्या साईडला पण, म्हणजे 2 2 आणि इकडे काय होईल आणि 2 2 हा नवीन इक्वेशन तयार झाला आपला. आता पद सारखा झाला एक तरी. आता काय पाहायचा चिन्ह. आता काय पाहायचा चिन्ह. त्या पदाच्या समोरचं चिन्ह. इथे काय मायनस, इथे बी काय सारखे सारखे चिन्ह असतील तर सबट्रॅक्टिंग करायच्या दोन्ही इक्वेशनला, आणि वेगवेगळे चिन्ह असतील तर ॲडिंग, म्हणजे प्लस मायनस का होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. आता कॅन्सल होऊ शकते का नाही, तर सबट्रॅक्टिंग करतो मी. तर काय केलं आपण 1 and 2. तर हा 4x मायनस 2y इज इक्वल टू आणि हा 3x मायनस 2y इज इक्वल टू मायनस. सबट्रॅक्टिंग जेव्हा करीन तर खालच्या वाल्या इक्वेशनचे चिन्ह काय करून घ्यायचे चेंज. मायनस असेल तर प्लस, मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर आता मायनस प्लस काय झाला असता आणि 4 मधून 3x गेले इकडे प्लस प्लस, तर एक्सची व्हॅल्यू किती झाली एक्स भेटला 7. आता हा कोणत्या पण इक्वेशनमध्ये टाका, त्या इक्वेशनमध्ये टाका नाही तर त्या इक्वेशनमध्ये टाका, कुठं पण टाका. तर काय होईल सपोज पहिल्या इक्वेशनमध्ये टाकलो 7 दुने हा इक्वेशन 2x मायनस वाय इज इक्वल टू 2 होता ना. तर 7 दुने मायनस वाय इज इक्वल टू 2, मायनस वाय जसाच्या 2 मायनस 14 झाले असते. या बाजूला आले असते तर मायनस 12. अरे प्लस मायनस मायनस मोठ्या संख्येचा चिन्ह कटला तर y इज इक्वल टू. मग काय काढा म्हटलं होतं आपल्याला, काय काढा म्हटलं होतं मूल भिन्न क्या है. तो मूल भिन्न क्या आया रहता है x बाय वाय इज इक्वल टू 7 12. आहे का तुमच्या द्याल माझ्याकडं करून त्याच्यावर काहीतरी कल्पना द्या. लोन गिन काढून घेऊन झालेलं आहे. देन
74 झाला ना. हां 75 बघा. एक परीक्षा में एक छात्र को किसी संख्या का 3/14 ज्ञात करना था. त्रुटिवश उसने संख्या का 3/4 ज्ञात किया. इससे उसका उत्तर सही उत्तर से 150 से अधिक था. मोठा कोण? रॉंग वाला की सही वाला? करायचा होता हा, केलं त्यानं तो, तर त्याच्या उत्तर 150 न जास्त आला म्हणते. तर मोठावाला उत्तर रॉंग वाला आला. तर रॉंग मधून करेक्ट वाला जर मायनस केला तर कितीचा फरक यायला पाहिजे? समजलं? तर करेक्ट आंसर क्या चाहिए था? एक संख्या आपण पकडला काय? एक्स. नाहीये आपल्याला कोई संख्या म्हणलं, किसी संख्या म्हणलं तर सरळ कोणाची आठवण आली पाहिजे? येते का? तर x का 3/14 निकालना था, म्हणजे 3x/14 हा आला असता उत्तर. पण इनकरेक्ट त्यानं किती म्हणजे गलत काढला. किती काढला? एक्सचा 3/4च काढला. 1ले विसरला विचारा. तर किती? 3x/ आणि याचा डिफरन्स किती आहे म्हणते? याचा डिफरन्स आहे 150. बरोबर. तर मग 3x/4 मायनस 3x/14 इज इक्वल टू किती? मांडला? हां सोडवाल. सोडवता येईल. कसा सोडवाल? छेद तर समान नाही करू शका. करू शकता? करू शकता. काउंट नाही करू शका. कायले क्रॉस मल्टिप्लाय? क्रॉस भी करू शकता, नाही तर छेद भी समान करू शकता. 28 बनवू शकता. किती बनवू शकता? तर याले 7चा मल्टिप्लाय, याले भी, याले 2, तर याले भी, तर वर झाला असता 21x/ मायनस 3 दुने बाय इज इक्वल टू, दोघांचा कॉमन आहे 28 त्या बाजूला घेऊन घ्या. 21x मायनस 6x हा गुणाकार करायचा. पहिलेच करायचा. किती राहिले? 15x राहिले. तर 15x आणि इकडे राहिला असता x. तर 150 × 28 भागीला काय गेले असते? 15 तर x ची व्हॅल्यू झाली असती 200. ओरिजिनल संख्या भेटली. तर मग काय काढा म्हणते? वह संख्या क्या है? क्या है? बोंद्रे. मौका देतो ना मी सोडवायचा थोड्या वेळामध्ये. नाही देतो, टेन्शन नको घ्या. 75 झाला. 76 काय म्हणते बघा? 76. किसी विद्यार्थी को एक संख्या को 12 गुने करना को कहा गया. त्रुटिवश उस संख्या को उसने 21 गुने कर दिया. मतलब मोठी आली असल. इस प्रकार उसका उत्तर सही से 63 से अधिक आहे. आता बघा 12 गुणे आणि 21 गुणे मध्ये कितीचा फरक आहे? सरळ सरळ 21 मायनस 12 9. तर 9 इज इक्वल टू 63. 7. ते x ची व्हॅल्यू काय आली असती? 7. तर जिस संख्या को गुना करना था वह संख्या क्या है? किती असेल? काढू शकता की नाही? हाँ. देन 77 किसी संख्या का द्विगुना वर्ग 18 का घन है. बापा रे बापा. 77 किसी संख्या का द्विगुना वर्ग. किसी संख्या का द्विगुण वर्ग 18 का घन है. द्विगुण वर्ग मतलब वर्ग का वर्ग होता है क्या? स्क्वेअरचा स्क्वेअर. द्विगुण वर्ग म्हणजे बे दाखव. 2x आणि मग स्क्वेअर असा केलाय. यस. द्विगुण
याच्या वर्गाला किती केला आहे 2चा मल्टिप्लाय, तर काय येते म्हणते 18चा क्यूब. तर मग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू का होऊन जाईल अरे काय होईल 18 इंटू 18 इंटू आणि भागीला 2 9. अरे बरोबर. तर बघा काही येते का 9 9 दुने 18 9 दुने 18. तर हा स्क्वेअर दिसत आहे बघा 9चा स्क्वेअर इंटू 2चा स्क्वेअर आणि 3चा. तर एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली एवढी आली. स्क्वेअर रूट घ्यायचा आहे तर एक्सची व्हॅल्यू काय होईल 9 2 आणि अरे समजलं का की नाही समजलं. काही पहिलेच गुणाकार भागाकार करायचा 18चा क्यूब काढाल मग त्याचा स्क्वेअर रूट काढाल इथं तुम्ही फसाल. अरे समजून राहिले का काय म्हणत आहो. जसं मी ना अंडर रूट 25 म्हटलं तर याचा अर्थ का होते तर अंडर रूट 5 इंटू बाहेर का निघते इकडून बी काढाल तर एकच संख्या आणि इकडून काढाल तर डायरेक्ट 5. पण माहीत पाहिजे का हा 5चा हो नाही तर मग त्याचे फॅक्टर पाडा 2 2च्या पेअरमध्ये आणि तिथून एक एक पेअर का काढू एक एक नंबर का करून घ्या 2 पेअर 9चा स्क्वेअर म्हणजे 9 इंटू 2 इंटू 2 3 इंटू अरे होता का तर 9 दुने 54. तर एक्स आली असते आपली किती देन 78. यदि 11 क्रमागत धन पूर्णांकों का योगफल 2761 है तो इनमें से मध्य की संख्या क्या होगी. बघा आता 11 आले क्रमागत संख्या तर तुम्ही घेत बसाल का घेत बसायच्या नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं 11 जसा 3 असले तर मधातलीला का पकडतो ना आपण एक्स. इकडची एक्स प्लस 1 इकडची एक्स मायनस ॲडिंग केला असता तर -1 + 1 कपला 3x आला असता डायरेक्ट. तर इथं किती एक्स येईल 11x. मधातलीला आपण पकडला असता x + 1 x - x + 2 डॉट 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 x - 1 x - 2 डॉट डॉट ॲडिंग केला काय केला यांची ॲडिंग. तर काय आला असता सरळ सरळ जो दिलेला आहे मला 2700. तर एक्सची व्हॅल्यू नाही काढू शकत का मी 11 दुने किती राहिले 5 राहिले 11 5 55 न 11 1. तर पहिली मधातली संख्या घेतली मला किती मग काय म्हणते मध्य संख्या क्या होगी. सिंपल होता कार्यक्रम. हां नाहीतर मग तिथं 11 संख्या घेत राहाल तर तेवढा कार्यक्रम करायचा नाही. देन 79. एक संख्या को 4 से भाग देने पर भागफल संख्या से 21 कम हो जाता. संख्या आपण पकडू काय संख्या आपण काय पकडू बेटा नाही आहे तर x बरोबर. संख्या को 4 से भाग देने पर म्हणजे डिवाइजर आपला क्वेश्चन सॉरी डिवाइजर भाज्य भाजक भाजक हे काय झाली भाज्य हे काय झाली भाजक काय आहे बाकी संख्या से 21 से कम हो जाती है म्हणते कितने से बाकी नाही येतो भागफल म्हणजे भागाकार होय. भागफल म्हणजे काय x - 21. तो वह संख्या ज्ञात कीजिए. एक तर तुम्ही डायरेक्ट मांडू शकता कसा तो डिव्हिजन वाला फॉर्म्युला आहे तुमचा भाज्य इज इक्वल टू भाजक इंटू भागाकार प्लस बाकी शून्य घेऊन घ्याल. नाहीतर
याला डायरेक्ट संख्या होती x, तिले भाग दिला, त्याच्या भागाकार आपण समोर लिहितो. अरे जसा 54 आहे, हिला 9 न भाग दिला तर 9 सक असाच लिहितो की नाही. याच्या ठिकाणी मला काय लिहायचं आहे, ओके. बस क्रॉस मल्टीप्लाई करो और वैल्यू निकालो. 4x, 4 1 जा 4 आणि 4 2 जा 84. 4x मायनस 3x ची व्हॅल्यू, तर x किती, 3 दुने 6, 3 8, तर x किती आला असता. दो संख्याओं का योगफल तथा गुणनफल. होमवर्क. ओके. बेरीज आहे म्हणते 23 आणि गुणनफल किती आहे म्हणते, काढू शकता. आणि x इंटू वाय किती आहे म्हणते 120. कोणत्या संख्या असतील फॅक्टर पाडा. दहा गुणिले 12 तर 22च झाली असती बेरीज. मग कसे पाडायचे बघा. 10 गुणिले 12 पहिला फॅक्टर पडला, आता याचे बी पाडा. 5 दुने 10 याचे, तर 6 पंचे 30 आणि 2 दुने 4. 4 गुणिला 30 काही येतात का 23? नाही. मग 24 आणि 5 नाही. हां 5 दुने 10 20, 9 दुने 20, पण 15 याचे अजून पाळा लागतील फॅक्टर. 5 दुने 10, 3 दुने 6 आणि हा 2, तर 5 त्रिक आणि 2 दुने 6, 2 दुने 4, 4 दुने 8. हा बे हा 8 आला. अबे 2 2चा कार्यक्रम 8 आला आणि 5 त्रिक, तर जमत आहे कार्यक्रम. बेरीज येत आहे 23 आणि इंटू येत आहे, ते एक संख्या झाली असती. तर इनके वर्गों का योग क्या होगा. इनके वर्गों का योग 15 चा वर्ग, 8 चा वर्ग, ओके नाही आहे ना. देन 81. किसी भिन्न का अंश 2 से कम करने पर भिन्न का मान 1/3 हो जाता है. यदि मूल भिन्न का हर अंश से 4 से अधिक हो तो मूल भिन्न क्या है. काढू शकता नाही काढू शका. काय म्हणते बघा. किसी भिन्न का अंश 2 से कम करने पर भिन्न का मान कितना हो जाता है. ओके. भिन्न पकडला आपण फ्रॅक्शन. फ्रॅक्शन काय पकडतो नेहमी, तर पहिल्या कंडिशन नुसार अंश में 2 से कम कर दिए और हर जैसा का, तो भिन्न क्या हो जाता है. याच्यावरून एक इक्वेशन बनल. दूसरा काय म्हणते, यदि मूल भिन्न का हर अंश से, अंश काय होता आपला आणि हर काय होता. तर हा जो हर आहे म्हणते म्हणजे कोण, वाय, हा अंशापेक्षा कितीनं मोठा आहे. 2 इक्वेशन बनले तुमचे. काढू नाही शका. आता याला काय करायचं आहे समोर, जो आता मी चेक करणार आहो. झाली नाही जमला बिलकुल, तर त्याच्यासाठी काय आहे आपल्याजवळ, तो उमेश भाऊ त्या साईडून घ्या बरं. हा हा नंबर तुमचा भी लागू सकते. देन 82. किसी संख्या का 1/4 का 1/3, 4 तिक 12, 1/12 इज इक्वल टू 15 है. तो 12 गुणिले 15 180. तो उस संख्या का 3/10 क्या होगा, तो कटला 18 अधिक 54. ठीक आहे. हां नाही समजला. जसा म्हणलं तसा करून दाखवाल मला. आता हा बी कोणाला सॉल्व करायचा आहे. सोपा आहे बहुत. देन 83. यदि किसी दो अंकों की एक संख्या के अंक परस्पर पलट जाए तथा
इस प्रकार के प्राप्त अंक का आधा किया जाए तो परिणामी संख्या मूल संख्या से 14 से कम हो जाती है। यदि मूल संख्या के अंकों का अंतर कितना है, तो x माइनस वाय किती दिलेला आहे 2, तो मूल संख्या क्या आहे, तर मूल संख्या आपण काय पकडतो 10x प्लस y, आणि जे चेंजवाली आहे म्हणते काय केला म्हणते त्याच्यामध्ये अंक तर चेंज केलाच केला, सोबत मध्ये त्याला कितीने भाग दिला 2। बघा एक संख्या के अंक परस्पर पलट दिए जाए तथा इस प्रकार प्राप्त संख्या का आधा किया जाए, क्या किया जाए हिचा अर्धा, म्हणजे चेंज वाला नंबर हा झाला असता, तो मूल संख्या से 14 से कम हो जाती है म्हणते, हिच्यापेक्षा 14 न कमी आहे ही, म्हणजे हिच्यामधून हे मायनस कराल तर उत्तर किती आले पाहिजे, अरे समजलं हां, तर करा आता याले भी क्या करायचं आहे समोर। तो इस प्रकार से ये चैप्टर का अंत होता है और थोड़ी देर में आप लोगों की परीक्षा, जितने प्रॉब्लम अधूरे छोड़े वो अब भी छुड़ा के दिखाने, ठीक है। तो समोर पाहू आता नेक्स्ट चैप्टर।